Student, we are going to see a very nice topic, interesting topic, that is inertia. We have seen that an object change its state of motion due to the force. कोणताही ऑब्जेक्ट त्याचं मोशन चेंज करतो जेव्हा फोर्स हा त्याला अप्लाइड होतो. In the absence of a force, object exhibit a tendency to remain in an existing state of a motion. समजा जर फोर्स नसेल तर तो ऑब्जेक्ट त्याच पोझिशनमध्ये थोड्या वेळासाठी राहतो. ओके, लेट अस सी द एक्झाम्पल्स. नाव हिअर वी आर गोइंग टू सी द डिफरंट टाईप ऑफ इनर्शियाज. मगाशी मी तुम्हाला जे इनर्शियाचं एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल म्हणजे आपण बघितलं असेल की आपण जर फॅन बंद केल्यानंतरसुद्धा फॅन हा थोडा वेळ मूविंग राहतो. हे एक्झाम्पल आहे इनर्शियाचं. नाव लेट अस सी द टाईप ऑफ इनर्शिया. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. An object in the state of a rest can change its state of a rest due to the inherent property. This property is called as the inertia of the state of a rest. Now, second, inertia of a motion. The inherent property of a object due to which its state of a motion cannot change is called its inertia of a motion. इथे आपण एक्झाम्पल बघणार आहोत ते म्हणजे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. पॅसेंजर सिटिंग इन अ रनिंग बस गेट अ जर्क इन अ फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. हे एक्झाम्पल आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये अनुभवतो की जर एखादा पॅसेंजर हा रनिंग बसमध्ये बसलेला आहे आणि जर ती बस काय होते, थांबते, किंवा समजा ड्रायव्हरनी जर ब्रेक लावला तर काय होतं, तो जो पॅसेंजर आहे तो असा पुढच्या डायरेक्शनमध्ये कलंडला जातो. नेक्स्ट आहे डायरेक्शनल इनर्शिया. The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called as a directional inertia. For example, if a vehicle in the motion along a straight line suddenly turns, the passenger sitting in it are thrown opposite to the direction of a turn. हे सुद्धा आपण कित्येकदा बघितलेलं आहे. एखाद्या व्हेकलनी जर चुकून दुसऱ्या डायरेक्शनमध्ये वळलं गेलं, जर ती स्ट्रेट लाईनमध्ये जाते आणि जर तिने वळण घेतलं दुसऱ्या डायरेक्शनमध्ये तर काय होतं, पाठचा जो पॅसेंजर आहे तो अपोजिट डायरेक्शनमध्ये पडण्याची शक्यता असते. म्हणजेच आपण आता 3 जे आहेत टाईप्स इनर्शियाचे ते बघितले. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ अ रेस्ट, ज्याच्यामध्ये इनर्शिया ऑफ अ स्टेट ऑफ अ रेस्ट म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट थांबलेला आहे तो तसाच थांबून राहतो, तो आपलं स्टेट चेंज करत नाही जोपर्यंत त्याला एखादा फोर्स हा मूव करत नाही. नेक्स्ट आपण बघितलं इनर्शिया ऑफ अ मोशन आणि थर्ड आपण बघितलं डायरेक्शनल इनर्शिया. सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड ऑल दीज 3 टाईप ऑफ अ इनर्शिया. इफ यू हॅव एनी examples in your mind, you can discuss it with me.